हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत की उन्हाळा म्हटलं की आपण सगळ्यांच्याच घरी थंड पाणी पिण्यासाठी माठ आणतो। परंतु हे माठ आणल्यानंतर बऱ्याच वेळा आपण काय करतो, साबणाने किंवा निरमा लावून किंवा ब्रशने हा माठ चोळतो। परंतु ही एकदम चुकीची अशी पद्धत आहे। जर आपण साबण किंवा निरमा याच्यासारखा जर वापर केला तर तो माठांच्या आतमध्ये जे जाऊन बसू शकतो, तो लवकर स्वच्छ होणं कठीण असतं। त्याच्यामुळे आपण कशा पद्धतीमध्ये स्वच्छ करायचा, त्याचा काळपटपणा कसा घालवायचा आणि पाणी किती वेळ आपण त्याच्यामध्ये भरून ठेवायचं, कधी वापरायचा, ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत। उन्हाळा लागला की आपण उन्हाळ्यामध्ये एक तरी माठ खरेदी करतो। मग हा माठ खरेदी केल्यानंतर घरी आणल्यानंतर तो स्वच्छ करणं म्हणजे खूप कठीण काम असतं। किंवा आपण कुंभाराकडनं माठ आणल्यानंतर तो व्यवस्थित असेल की नाही हेही आपल्याला माहीत नसतं। मग आपण चेक करून माठ आणतो, त्यावेळेस त्याच्यानंतर आपण घरी आल्यानंतर त्याचा काळपटपणा घालवण्यासाठी तो धुतो। धुतल्यानंतर धुण्याची योग्य अशी पद्धत असते की आपण हातानेच आधी चोळून घ्यायचा। माठ खूप असा दाब देऊन चोळायचा नाही, हलक्या हातानं त्याचा सगळा काळपटपणा जाईल या हेतूने आपण चोळून घ्यायचा। त्याला कसलाही ब्रश किंवा निरमा वगैरे साबण अजिबात वापरायचा नाही, कारण छोटे छोटे पार्टिकल जर त्या माठाच्या वेळामध्ये बसले तर आपलं माठ स्वच्छ होण्याऐवजी खराब होईल। त्याच्यामुळे आपण निरमा साबण याचा अजिबात वापर करणार नाही। हलक्या हातानं आपण सगळ्या बाजूने माठ छान असा चोळून घेणार आहोत आणि धुवून काढणार आहोत। तर आपण 1-2 पाण्याने हाताने चोळून माठ स्वच्छ करून घेणार आहोत। तर माठ स्वच्छ झाल्यानंतर आपण त्याला मीठ वापरणार आहोत तो स्वच्छ करण्यासाठी। म्हणजेच मिठामुळं माठ आपला निर्जंतुक होतो आणि व्यवस्थित असा साफही होतो। त्यासाठी आपण इथे मिठाचा वापर करणार आहोत। मीठ लावताना आपण आतून आणि बाहेरून दोन्हीकडनंही मीठ भरपूर असं घेऊन चोळणार आहोत, जेणेकरून आपण त्याचा काळपटपणा निघून जाईल आणि आपला माठ स्वच्छ होईल। तर इथे मी मीठ लावल्यानंतर माठ व्यवस्थित असा धुवून घेणार आहे। बरेच जण माठ आणला की तो एकदा दोनदा धुतात आणि लगेच पिण्यासाठी वापरतात, परंतु त्याच्यामुळे पाण्याचा उग्र असा वास येतो। त्याच्यामुळं आणल्यानंतर आपण 1-2 वेळा साध्या पाण्यानं धुवून नंतर मीठ चोळून नंतर पाण्याने हा माठ धुवून आपण रात्रभर हा माठ म्हणजे पाणी ठेवून असाच बाजूला ठेवून देणार आहोत, तो वापरणार नाही। तर इथे पाणी टाकल्यानंतर पाहिलं असेल की आपलं काळपट पाणी कमी झालेलं आहे। तर माठ माझा बऱ्यापैकी छान असा स्वच्छ झालेला आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये नळ सोडून दिलेला आहे आणि हा माठ भरून मी रात्रभर भरलेला माठ तसाच ठेवणार आहे। 6चा टायमिंग आहे, त्याच्यामुळे मी हा सकाळीच वापरण्यासाठी घेणार आहे। त्याच्यामुळे रात्रभर हा पाण्याने भरून माठ बाजूला ठेवून देणार आहे। तर येथे मी उरलेला माठ अशा चरवीच्या साह्याने भरून घेणार आहे आणि तो भरल्यानंतर तो तसंच ठेवून देणार आहे। तर येथे मी माठ रात्रभर भरून ठेवणार आहे आणि नंतर सकाळी परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून वापरणार आहे। तर आत्ताच आपण माठ स्वच्छ केला। स्वच्छ करताना आपण साबण किंवा निरमा किंवा ब्रशचा वापर न करता हाताने जास्त असं चोळून घेतलेला आहे। त्यानंतर निर्जंतुक होण्यासाठी आपण मिठाचा वापर केलेला आहे। मिठाने त्याचा काळपटपणा पटकन निघून जातो आणि एकदम निर्जंतुक असा माठ आपला तयार होतो। माठ धुतल्यानंतर आपण रात्रभर किंवा एक दिवसभर आपण 24 तासातले 12 तास तरी कमीत कमी माठ आपण पाण्याने भरून ठेवणार आहोत, जेणेकरून त्या माठातल्या मातीचा वास त्या पाण्यामध्ये निघून जाईल, काळपटपणा निघून जाईल। त्यासाठी आपण रात्रभर म्हणा किंवा दिवसभर म्हणा 12 तास आपण तो माठ तसाच पाण्याने भरून ठेवणार आहोत आणि नंतर ते पाणी टाकून देऊन आपण पिण्याचं पाणी आपण त्याच्यामध्ये टाकून तो माठ वापरणार आहोत। 12 तास तरी किमान आपण तो माठ व्यवस्थित असा भरून बाजूला ठेवणार आहोत। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।